हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्णी ठसा, तेने दश दिशा आत्मा राम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की हरीचं नाव घेणारा, ध्यानी मनी नेहमी हरीला वसवणारा असा नर खूप दुर्लभ आहे. आणि या जगामध्ये कोणत्याही अवघड गोष्टीतून परमेश्वर प्राप्त करण्यापेक्षा परमेश्वराचं नाव घेणं कधी सोपं आहे. राम आणि कृष्ण, हरी किंवा पांडुरंग, हे जे परमेश्वराचं नाम आहे किती सोपं आहे, कोणत्याही जिभेला सहज घेण्यासारखं आहे. त्यामुळे त्या नामामध्ये आपण गुंतलं पाहिजे, ना की आपण दुसऱ्या कोणत्याही अवघड मार्गाला गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज पुन्हा पुन्हा ह्याच गोष्टीची पुनरावृत्ती करतायत. आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला प्रवृत्त करतायत की असा जो नर दुर्लभ आहे, ज्याच्या ध्यानी मनी परमेश्वर आहे आणि ज्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे, परमेश्वर प्राप्त करून घेतलेला आहे, त्या दुर्लभ नरांमध्ये, त्या दुर्लभ सजीव निर्जीव घटकांमध्ये तुमचा समावेश करून घ्या. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत? उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था जाणून घेण्याआधी पहिल्या 4 अवस्था जाणून घेणं गरजेचं आहे. माणसाच्या शरीराच्या आयुष्यामध्ये 4 अवस्था असतात: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. जागृती अवस्था, माणूस जागेपणी ज्या गोष्टी करतो, प्रपंचात जसा वावरतो, वागतो, उघड्या डोळ्यांनी जे करतो, ती जागृती अवस्था. ज्या वेळेस माणूस निद्रावस्थेत असतो, झोपलेला असतो, त्यावेळेस जागृती अवस्थेत केलेल्या गोष्टींची त्याला स्वप्न पडतात आणि ती स्वप्न त्याला दुसऱ्या विश्वात घेऊन जातात. ती झाली स्वप्न अवस्था. जागृती आणि स्वप्न अवस्थेचं संमिश्र उदाहरण म्हणजे सुषुप्ती. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला चांगली स्वप्न पडतात. आपण शरीर आणि जागृती अवस्थेत जर चांगल्या गोष्टी केल्या असतील आणि त्याची चांगली स्वप्न पडलेली असतात, तर अत्यंत गाढ झोप लागलेली असतानाची स्वप्न पडतात आपल्याला. आपण कधी कधी म्हणतो की माझ्या आयुष्यात कधी कधी असं काहीतरी होतं की ते मला असं वाटतं हे कधीतरी कुठेतरी मी स्वप्नात बघितलेलं पण मला आठवत नाही. सुषुप्ती अवस्था आहे. आणि ह्या 3ही अवस्थांच्या वरची अवस्था आहे तुर्या अवस्था. तुर्या अवस्थेला आपण जेमतेम समाधी अवस्थाच समजू. जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीच्या वरची अवस्था म्हणजे समाधी अवस्था, ज्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वराच्या निकट जाण्याचा अनुभव मिळतो. तुमच्या शरीरातला सगळा मोळ निघून गेलेला असतो. अशा अवस्थेला म्हणतात तुर्या अवस्था. ज्ञानेश्वर महाराज या ओळीत काय म्हणतायत? ज्याच्या मनी रामकृष्ण आहे, जो पांडुरंगाचा भक्त आहे आणि जो मनातल्या भावाने पांडुरंगाचे नाव सतत चिंतित असतो, त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते, जी ह्या 4ही अवस्थांच्या पलीकडची आहे. उन्मनी अवस्था म्हणजे परमेश्वराला प्राप्त होणे, साक्षात परमात्मा होणे. जसं 14व्या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की तुम्ही साक्षात परमार्थाच्या दिशेला जाल, साक्षात परमेश्वर व्हाल. तर ती उन्मनी अवस्था सुद्धा तुम्हाला ह्या 4ही अवस्थांच्या पलीकडची प्राप्त होऊ शकते. इतकी शक्ती त्या नामामध्ये आहे. आणि त्या उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेला, रामकृष्णाचं नाम घेणारा, मनात भाव असणारा व्यक्ती या जगातील सकळ सिद्धी, सर्व सिद्ध्या प्राप्त करून घेऊ शकतो. त्याला ती प्राप्त करण्यापासून कोणी अडवू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुमच्या बुद्धीला सतत जर परमेश्वराची ओढ असेल आणि सिद्धी प्राप्त करून घेण्याची जर तुम्हाला ओढ असेल, तर साक्षात धर्म तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि जेव्हा धर्म तुमच्या पाठीशी उभा राहील, तेव्हा कोणतीही वाईट शक्ती तुमचं काही करू शकणार नाही. त्यामुळे सिद्धी, बुद्धी, धर्म हे सर्व आपल्याला हरिपाठातून मिळते, परमेश्वराच्या नामातून मिळते, हे लक्षात घ्या. मग हे तर मिळवणं खूप कठीण आहे ना, अवघड आहे. प्रापंचिक माणसाने काय करावं? प्रापंचिक माणसाने मन शुद्ध ठेवावं, संतांची संगत करावी, साधू संतांची संगती धरावी. संत म्हणजे आजकाल समाजामध्ये वावरणारे सगळे भोंदू बाबा नाही. ज्ञानेश्वर महाराज एक संत होते, तुकाराम महाराज एक संत होते, ज्यांनी मराठी धर्माला, महाराष्ट्र धर्माला काहीतरी इतकं अनमोल देऊन गेलेले आहेत की आपण म्हणतो ही मराठी कशाच्या आधारावरती आहे? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस. मग हा जो पूर्ण धर्माचा, पूर्ण मराठीचा, हा जो महाराष्ट्राच्या संत परंपरेचा डोलारा ज्यांनी उभा केलेला आहे ना, अशा संतांच्या संगतीत तुम्ही गेले पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रपंचात राहून सुद्धा सिद्धी, बुद्धी, उन्मनी अवस्था प्राप्त होईल. एवढं सोपं आहे आणि एवढं सरळ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की माझ्या मनी आता रामाचा, कृष्णाचा, परमेश्वराचाच ठसा उमटलेला आहे. आणि तो ठसा इतका उमटलेला आहे की मला दशो दिशांना, प्रत्येक गोष्टीमध्ये मला आता परमेश्वरच दिसू लागलेला आहे. मला आता या समाजात वाईट काहीच दिसत नाही, सगळं चांगलंच दिसतं. आणि ती शक्ती मला परमेश्वरामुळे प्राप्त झालेली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो.
रामकृष्ण हरी.